हाय, तुम्हाला माहित आहे का हे उतरंड देवघरामध्ये का ठेवतात? मला हल्ली खूप जणांनी हा क्वेश्चन केला, म्हणून मला वाटलं यावर व्हिडिओ बनवायलाच हवा. तर आज मी सांगणार आहे उतरंड का ठेवावी, कधी ठेवावी, कशी ठेवावी आणि त्यात काय काय ठेवायचं लेअर वाईज, आणि शेवटी काही इम्पॉर्टंट टिप्स सुद्धा. सगळ्यात अगोदर उतरंड का ठेवावी. देवघरामध्ये उतरंड ठेवणं म्हणजे फक्त एक प्रथा नाही, हे अन्नपूर्णतेचं, समृद्धीचं आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहावी याचं एक प्रतीक मानलं जातं. जिथे धान्य असेल तिथे महालक्ष्मी वास करते असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यामुळे उतरण देवघरामध्ये ठेवतात. उतरण कधी ठेवावी? उतरण खास करून पौर्णिमेला ठेवतात किंवा दिवाळी, संक्रांती, गुढीपाडवा, नवरात्र, नवीन घरात प्रवेश करताना. खरं सांगायचं तर तुमच्या मनामध्ये जेव्हा नवीन सुरुवात असते तेव्हा उतरण ठेवायला काहीच हरकत नाही. उतरण कशी ठेवावी? सगळ्यात अगोदर देवघर स्वच्छ करा आणि मनामध्ये छान विचार ठेवा. उतरण नेहमी देवासमोर स्वच्छ ताटात किंवा पाटावर ठेवायची. आता उतरणमध्ये लेअर वाईज काय काय ठेवायचं? खालचा तर स्वच्छ पाट किंवा ताट स्थैर्य आणि पाया दर्शवतो. दुसरं गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे अन्नपूर्णतेचं प्रतीक. तिसरा स्थळ डाळी, तूर, हरभरा, मूग पोषण, आरोग्य आणि वाढीसाठी. चौथा थर सुकधान्य, कडधान्य, चणे, मटकी, वाटाणे मेहनतीचं फळ आणि समृद्धी. नारळ, सुपारी, हळदी कुंकू हे शुभता, मंगलता आणि देवत्वाचं प्रतीक आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, उतरांड ठेवताना मोठ्या विधीपेक्षा भावना महत्वाची असते. श्रद्धा आणि कृतज्ञता या दोन गोष्टी असतील तर उतरण आपोआप फलदायी ठरते. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा. अशीच अजून माहिती हवी असेल तर मला फॉलो नक्की करा. चला, उद्या पुन्हा भेटूया. बाय.